नमस्कार. आर्य न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बघितलं असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ब प्रभागा अंतर्गत अनधिकृत फ्लेक्सवरती काल कारवाई करण्यात आली होती. कारवाई ही फक्त चेहरे बघूनच करण्यात येते आणि पाहिलं काय तर खरं तसंच झालं. फक्त चेहरे बघूनच कारवाई करण्यात आली. प्रभाग क्रमांक 17 मध्ये अनेक ठिकाणी फ्लेक्स लागलेले आहेत. पोलवरती छोटे छोटे होल्डिंग लागलेले आहे. 10x10 फ्लेक्स आहेत, पण त्यावर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कुठलीही कारवाई केली नाही. त्यांनी फक्त कारवाई ठराविक पोलवरतीच कारवाई केली, ठराविक फ्लेक्सवरतीच कारवाई केली. एकंदरीत सांगायचं म्हटलं तर फक्त चेहरे बघूनच त्यांनी कारवाई करण्यात आली. हे मात्र 100% तेवढंच खरं आहे. मात्र मग हे अधिकारी कर्मचारी का बरं असे चेहरे बघून कारवाई करत असतील? तर खरंच अधिकाऱ्यांचे कोणाशी आर्थिक हितसंबंध आहेत का, किंवा ही कारवाई कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली आहे का, हे देखील आपल्याला कळायला मार्ग नाही. आज सकाळी देखील आपण परिसरामध्ये फिरलो तर बघितलं तर अनेक ठिकाणी फ्लेक्स आहेत. मग महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी हे फक्त ठराविक लोकांवरतीच कारवाई का करतात? अधिकारी कोणाच्या सांगण्यावरून करतात किंवा काय करतात? पण एक मात्र एवढं नक्की खरंय की अधिकारी कर्मचारी कोणाच्या तरी सांगण्यावरून कारवाई करतात. यामध्ये तीळ मात्र शंका अजिबात नाही. तर यावरती महापालिका आयुक्त, प्रशासन व संबंधित अधिकारी या अधिकारी कर्मचाऱ्यावर काही कारवाई करतील का वरिष्ठ अधिकारी, हे देखील आपल्याला पाहणं तेवढंच गरजेचं आहे. आपण बघितलं असेल की शहरामध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत होल्डिंग लागलेले आहेत, छोटे छोटे फ्लेक्स लागलेले आहेत. पोलचं रौद्ररूप धारण केलेले पोलवर एका पोलवर 4-4, 5-5 फ्लेक्स लागलेले, त्यावर कारवाई करत नाहीत. फक्त ठराविक याच्यावरतीच कारवाई करतात. आपण बघितलं असेल वाल्लेकरवाडी परिसरामध्ये जे पोलवरती फ्लेक्स लागले होते, काही 2x2 असतील, 2x3 असतील, ते वरती लागलेली होती. महापालिकेचे अतिक्रमण विभागाची कारवाईची गाडी सकाळी 9 वाजता आली. काल साधारण 9 वाजता त्यांनी कारवाईला सुरुवात केली. तासाभरामध्ये कारवाई केली. त्याच्यानंतर बघितलं तर कुठल्याही प्रभागात ती गाडी फिरली नाही, ना दुसऱ्या परिसरामध्ये ती गाडी गेली नाही. मग त्यांनी इतरची कारवाई का नाही केली? इतरच्या कारवाईसाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता का? त्यांना तिकडची कारवाई करायची त्यांच्या मालकांनी सांगितलं नव्हतं का? एवढीच कारवाई करायला सांगितलं होतं का? हा प्रश्न अजून उपस्थित राहिलेला आहे. आपण बघूया की ज्यांनी फ्लेक्स चालवले त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत. त्यांना देखील विचारणार आहोत की ह्या कारवाईकडे तुम्ही कसं पाहताय, बाकीची कारवाई करत नाही. पण मात्र खरं आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये इलेक्शनचं वातावरण निर्माण झालेले. प्रत्येक इच्छुक उमेदवार, प्रत्येक प्रभावी उमेदवार आपापल्या परिसरामध्ये स्वतःची मार्केटिंग करण्यासाठी तयार झालेले आहे. पण मात्र महापालिकेचे अधिकारी कर्मचारी जर प्रत्येकाला जर एखाद्याच्या सांगण्यावरून जर एखाद्याचे बॅनर काढत असतील, होल्डिंग काढत असतील, त्यांच्यावर कारवाई करत असतील, तर हे अत्यंत चुकीचे आहे. कारवाई करायची तुम्ही सरसकट करा, गुन्हे दाखल करायचे सरसकट करा. फक्त ठराविक लोकांवरतीच कारवाई नको आणि ठराविक लोकांना टार्गेट नको. फक्त ही कारवाई चेहरे बघून कारवाई करण्यात येते, हे मात्र 100% खरे. मग महापालिकेचं आयुक्त प्रशासन असेल, आता तर असं झालंय महापालिकेला स्वतंत्र आयुक्त देखील नाही. त्याच्यामुळे अधिकारी कर्मचारी याच्यावर कोणाचा वचक राहिलेला नाही आणि अधिकारी कर्मचारी हे कोणालाही घाबरत नाही. कालच मी एका कर्मचाऱ्याशी बोलताना म्हणलं, तुमचे वरिष्ठ अधिकारी कोण आहे? त्यांना विचारतो, ठराविक लोकांनाच कारवाई करतात का? म्हणलं मी बातमी करतो. ते म्हणले, अहो बातमीच काय, तुम्ही वरिष्ठाकडे माझी तक्रार करा, वरिष्ठ देखील माझ्यावर काही कारवाई करणार नाही. कारण की वरिष्ठाच्या सांगण्यावरूनच ही कारवाई होती. वरिष्ठांना माहित असतं कोणाचे बॅनर काढायचे आणि कोणावर कारवाई करायची नाही. त्याच्यामुळे तुम्ही माझी तक्रार कुठं देखील केली तरी माझ्यावरही कारवाई होणार नाही आणि काही होणार नाही. तुम्ही तुमचा वेळ वाया घालू नका, असं एका कर्मचाऱ्याने सांगण्यात आले.